नमस्कार. तर बघा दुपारची वेळ आहे आणि आम्ही दोघी जणी मस्त बसलेलो आहे बघा आंब्याच्या झाडाखाली. तर चाललेलं आहे आमचं थोडंसं वावरातलं काम. तर कारण बघा वावरातून आत्ताच लसूण काढून आणलेला आहे आणि लसूण तर तुम्ही बघितलाच. आम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचा लसूण दाखवलेला होता. घराच्या जवळच इथं आमचा 4-5 वाफे लसूण आता एकदम घराच्या पाठीमागच. तर तो आम्ही दुपारनंतर काढला म्हणजे दुपारपर्यंत आणि आता मस्त इथं आणून ठेवलेला आहे बघा. मस्त निघला बरं का लसूण आहे ना. मीडियम साईज आहे. हा मग काय बरं आहे ना. बरं आहे पण नसल्यापेक्षा मग काय आतापर्यंत मागच्या वर्षी लय होता. बरं आहे मग काय एवढा बी जर व्यवस्थित जर टिकला ना तर वर्षभर सहज जाईल. मग काय चांगले निघते नाही काय. बघा लसूण बांधायचं चाललेलं आहे आमचं आणि या पद्धतीच्या आमच्या लसणाच्या कांड्या आहे बघा. काही काही चांगलं आहे चांगलं आहे आणि काही काही थोडे मीडियम साईजचे आहे. चांगलं होतं. हा ना आज हरभर नीट झालं असतं. फायनलीच वारं सुटलं एडव्यानी. आता कसं वाऱ्या होता ना दिवस आहे ना ग. तेच ना बघा आमचा म्हणजे कसं आज आम्हाला सकाळी तिकडं काकीच्या घरी जायचं. आम्ही तुम्हाला सकाळच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच. तर तिकडून आल्याच्या नंतर आम्ही लसूण उपटला. 4-5 वाफे होता. आरुष पप्पा आणि कविता मॅम तिघांनी लसूण उपटला आणि त्याच्यानंतर ते म्हणले तुम्ही दोघी जणी बांधून घ्या म्हणून. म्हणलं चला आता काय सावलीत घेऊ आणि इथल्या इथंच आंब्या झाडाखाली लसूण घेतला सगळा गोळा करून आणला आणि थोडाफार म्हणजे असा खुडला म्हणा पण तेव्हा आम्ही काढून घेतला म्हणजे गमिल्यात लगेच. कारण आता हे रान उपळेला रान होता का त्याच्यामुळे मी थोडा हे झाला नाही तर मग कितका पोचला असता. किती दिवस झाले कविता लसणाला? आता 4 महिने झाले असते 11 तारखेला. 4 महिने आहे ना. करेक्ट 4 महिने. मग 4 महिन्यात बरोबर लसूण निघतो ना ग. 4 महिन्यात निघतो ना पण मग आपण थोडं लवकर काढायचं एक दिवस कवर पात आपल्या वरची पाते ना सगळ्यात मेन जी वरची पाती ती सगळी करपूर राहिली आणि एवढा वाढलेला नव्हता आपला लसूण. मागच्या वर्षीची पात किती होती ते वाढले आपल्या कांड्या बी आवडल्या त्या मस्त अशी लिंबासारख्या. बघा आता घेऊ बांधून म्हणजे मग कसं आता काय माहिती इथं ठेवी ते नवीन घरी घेऊन जाते काय माहिती तिकडंच न्यावं लागेल कारण मग हवेशीर ठेवावं लागेल. तेच ना मग अजून जुना लसूण बराच आहे आपल्याला आहे का नाही. बघा तुम्हाला मी दाखवते आमचा किती लसूण निघलेला आहे. इकडून कविताने ठेवलेला आहे बघा. मस्त आहे मोठ्या मोठ्या कांड्या साईडला बघा. आम्ही इकडं कवळ्याच्या कवळ्या म्हणजे असा उपटून आणि इकडं आणून ठेवलेला आहे बघा. एवढा लसूण निघला आमचा आणि गमिल्यामध्ये का जो समजा एखादा जर कांडी खुडली म्हणजे मग कसं खुरपी आणले होते आम्ही 2 तर लगेच गमिल्यामध्ये म्हणजे साईडला काढून घेतलेला. कारण कसं मग तो राहिल्याच्या नंतर परत डबल दिसत नाही. आणि तिकडं पण आहे बघा. आणि आता कसं सगळ्यांचाच लसूण निघायची वेळ आहे. कांद्यासोबत जर लावला असला तर मग तेव्हाच निघतो. हा आता आपल्याला एवढा उशीर झालता. मी इकडे आले तेव्हा लसूण लावला आहे ना. तरी पण बऱ्यापैकी कांडी पोचली बरं का. मस्त आहे गावरान आहे ना ग लाल लसूण. मग एकदम गावरान लसूण या कारण गावरान लसणाच्या आहे ना कांड्या बारीक बारीकच राहत्या. ते पांढरा जो राहतो का हायब्रिड त्याच्या कांड्या मोठ्या राहत्या आहे का नाही. किती लसूण झाला असता आपल्याला पण वर्षभर तर पुरला पाहिजे ना आपल्याला लसूण. बघा खायला घ्या एकदम बारीक वर्षभर लसूण थोडं खायचं पण वर्षभर रोज एक कांडी तर लागते ना. एक कांड्या 4-5 कांड्या लागत्या. चटणी किती मग या याची खाल्ली नाही आज सकाळी बरं झाली काल अर्धी वाटी 1 वाटी केली होती तर 1 दिवसभर संपून गेली ती. तिखट नसलं भारी लागते.
आणि कवठं खावा लागतं. हा ना कवट्याचं ती धरलाय झाडात नाही जाऊ. आहे ना आहे पूजा नाही त्यांच्याकडे. खावा लागलं. सुतळी का? ठीक आहे त्यांच्या बिस्किट. चला आता आरुष पप्पा बी आले आम्हाला सोबत लसूण बांधू लागायला. चला घेऊ पटापटा लसूण बांधून. कविता आरुष पप्पा आहे तोपर्यंत रपा बांधून घे बरं का. नंतर मग काय आपल्याला दोघीला काहीतरी काम सांगायचं असेल म्हणून भाऊ आपल्याला बांध लागायला आले. काय कामात काहीतरी असं नसतं तसं कसं काय थोडी चाललंय. धरा. आपल्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं अजून मग कसं नाही यायला मोकळे नाही ते काय हो. लसूण तर बांधून घ्या. एकदा लसूण बांधून लसूण घ्यायचं. बांधलेच नंतर कळण काय काम आहे. येणार मग तुम्हाला थोडं काम करलं आता मग माझ्याकडे कितमट काम करायचं ते असेल त्यांचं दुसरं काही नाही राहत. गवत आणा आपल्या बाजूला तुम्हाला लागेल तेवढं गवती. किती मोठं गवत घेऊन जनावरांना त्यांचं दुसरं काही नसेल काम. गिन्नी गवत पण आणावं लागत जाईल आता. वाढत मग काय तोपर्यंत काही म्हणजे काही ते काही नाही का ते त्या मका दिवशी जाईल कुट्टीच संपून. भत करून ठेवलं लागत होती. हा ना. त्या दिवशी आपलं हा ना ते पापड्यामुळे झालं नाही कुट्टी नाही तर मग एक भत. एक आणि बोला. हा ना बकऱ्यासाठी लय भारी ती मक्का. मशीन पण जवळ आलं होतं. मशीन बी आलं बकऱ्याची पंचायत झाली आता बकऱ्या सोडायची लई हे झालं. खायलाच ते नाही बापा. मग ते टांकळ होती आता ती निघले गेली. चांगलं निघाली. पण बरं झालं आता आहे ती अजून भारी कुटुंबर खाय ना. हे काही ना लय बारीक ते केली बारीक लसूण. लसूण बारीक आहे आणि पातळ बारीक आहे. पात बारीक राहते पोसवाने असते लुपडेल राहणार ती काही एवढं खास मागच्या वर्षी भारी होत बस का ठीक आहे लय बारीक झाली का. सरपंच कोण आणलं? भाभीने त्यांनी आणलं ते. आपल्याला का सरपंच सापडत नाही. आपण तर कधी जर गेलो तर आपला आज कधीच सरपंच आपू शकत नाही. आपल्याला पण सरपंच आलो असतात. आपल्याला सरपंच आणून लागेल. आज आलो तिकडूनच आता. हा ना तारली आहे ना ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे ना मग त्या त्याने टाकून आणून दर्शी त्या आहेत तिथले बनवाच्या नाही ते दिवशी तुम्ही ते जशी सरपंच अजून फोडून घ्यायला पाहिजे ते लाकडं. बघा आमचा एवढा लसूण बांधून पण झालेला आहे आता आणि आम्हाला तो आता तिकडं नेऊन बा म्हणजे वरती नवीन घरी न्यायचा आहे कारण इथं तर जागा नाही आहे आता ठेवायला मोकळ्या हवेत ठेवायला तो वस्तू लसूण तर मग चाळी ते तिकडंच त्याच्यामुळे तिकडंच न्यायचं आहे. बघा मस्त असा जुड्या जुड्या बांधून घेतल्या. चांगलं निघलं मम्मी. चांगलं निघलं. पुरण ना मी एवढा आता वर्षभर आम्ही अगोदर या अशा बांधल्या त्या अलग आम्ही अलग बारीक अलग आणि मोठं अलग बांधित होतो. हे नाही म्हणे हे म्हणे त्याला काही नाही घ्या म्हणे सर सगळं बांधून. हा ना मग आम्ही म्हणला तिकडचं जे एकदम अशा काढायचं म्हटलं ते प्यायला रे ये बा आम्ही या अशा जुड्या बांधल्या डायरेक्ट अशा दोन्ही साईडनं. मोठ्याला आणि हे बघ. लहान मग साईडला. हा ना मग कॅरेट मध्ये भरून तिकडं नेवात आहे की नाही. बघा आपले 2 कॅरेट म्हणजे कॅरेट मध्ये भरले आम्हाला लसूण आणि आता तिकडं न्यायचं आहे आणि इन मशीन. बघा आता आलो इकडं मंदिराकडं आणि लसूण घेऊन तर कविता बघा कशी बसलेली आहे. कॅरेट धरून उभं राहिली बसलेली का दमन धरून बघ जर का आरुष बाप्पा ट्रॅक्टर चालायला तुला आदळून टाकते. मग तो आदळ किती आदळली टाकायचं होतं का. 2 कॅरेट लसूण ट्रॅक्टरवर बसून आलो मग कुठं टाकायचं का ना आता हा अटकायचा तेच ना. बघा आता आपल्याला इकडं पुढं लावायचं आता बघू. कविता कॅरेट खाली ठेवून दे
मोज होईन ना आता नेमकं कुठं टाकायचं तेच काही कळणार ना. अगोदर म्हणून पलीकडल्या चाळीत बांधायच का हो? अहो तिकडे आपल्याला चुलीला आवार करायचंय मग भूक नाही लागलं पाहिजे. हा ना मग तेच ना. आपला हरभरा नीट करून घ्यावं लागणार आपल्याला. नाहीतरी लसणाची जागा चाळीतच राहते वरती टाकेला एक हवेशीर. कुठे गेली ही कविता? हवेशीर मस्त एवढी दोरी भरपूर होईना त्याला. 2-2 वर त्या. हे लावायचं का लसूण मग चरट बांधलं का एक. दोरी बांधली पाय ना तेवढा याच्यात किती चालून जाईल. हा 2 तर कॅरेट यंदा. यंदा काय लसूणच लई आहे. पण मग इथं वारं लागन चांगलं राहीन. हा ना त्याची एवढी चव नाही झाली त्या लसणाची. त्याला वारा नाही लागला नाही. इथं मस्त वारं लागणार. काही ताण नाही. तर बघा आपला लसूण चाळीमध्ये असा लावलेला आहे आणि आता लसूण पण लावून झाला. तर आता आम्ही निघालेलो आहे आपल्या हरभऱ्याच्या वावरामध्ये. तर हरभरा जोडायचं तिथं मग चाललेलं आहे बघा. तर टारली पण चाललेली आता तिकडं हरभरा घेऊन आणि तिकडं मोकळ्या पटांगणामध्ये आपल्याला. दम्मानी हा ना पाईप जोडा रे पाईप जोडायचं. अरे इकडे चटणी इकडची चिडी कशी निघली गोल बिंगून घ्याला. जुरडी बघा आता हरभरा इकडच्या वरात आणला आम्ही आणि ट्रॅक्टर आता इथं बारदाना आथरून आपल्याला हरभरा नीट करून घ्यायचंय बघा. तर अरे पप्पा आणला ट्रॅक्टर माग. कविता त्याला सांगा अजून घे येऊ दे माग. इथून आज टाकीत जाऊ ना. दम्मानी कविता लागा बरं का. बघा फाळकं खोललं आणि हा दम्मान टाका ना. पुढे घ्या बरं पुढे घ्या. मस्त पडलं. सुरल्या जाईन ना व्यवस्थित. मग थोडं पाहून घ्याला नाही ना कसं मग त्याला व्यवस्थित हे होईल. बघा किती मोठा गंज होता आणि ट्रॅक्टरना पूर्ण म्हणजे त्याच्यावर ट्रॅक्टर फिरून ट्रॅक्टरच्या चाकाने येते का बघा. कविताचं चाललेलं आहे बघा. जे खालचा हरभरा आहे ते वरती हे करून दतळीना खाली वर करून घ्यायचं म्हणजे कसं घाटे गळून जाते आणि मस्त असं आपला हरभरा त्या कचऱ्यातून बाहेर निघतं. तर मग बघा किती भुगा चाललेला आहे म्हणजे बरंच तरी निम्म अर्ध म्हणजे जे हरभरा आहे ते आपलं बघा पूर्ण असं चुरल्या गेलेलं आहे. आणि त्याकडून आज कोणतं बी जर गव्हाचे काचुळे असू हरभरा तर मग पटकन तयार होतं. बघा आता हरभरे जे आपले चाललेले होते त्याच्यावर ट्रॅक्टर फिरून घ्यायचं. तर एकदा दोनदा ट्रॅक्टर फिरून चांगलं आणि आम्ही त्यातला काढ सगळा म्हणजे वर खाली करून आणि बघा 2-3 वेळेस हे करून घेतलं. तर बघा पूर्ण हे खाली आहे आणि फक्त हरभरे खाली राहिले बघा. तर बऱ्यापैकी म्हणजे
निम्मा हरभरा नीटच झालं समजा. आता फक्त काय उपणून जर टाकलं ना तर मस्त आपला हरभरा नीट होईल. पण आता बघा जवळपास 5 वाजत आलेले आहेत आणि आता काय आमच्याकडून होणार नाही आहे, कारण आता जनावर ढोरांचं बी आता आम्हाला आवरावं लागणार आहे. तर चला आता जावं लागणार आहे घरी. आता बघू याला तर उद्या आहे की नाही. तर चला आरुष बाप्पा चाललेला आहे तिकडे हे करायचं, कारण आम्ही इथल्याच वावरात होतो. तर म्हणलं हरभऱ्याच्या जवळच्या तर तिथं मक्का टाकलेली जनावरांसाठी बरीचशी. तर मग ट्रॅक्टर टारली आलेलीच आहे. तर मग लगेच हे करून घेऊ काय मक्का घेऊन जाऊ. आणि जनावरांसाठी बरीचशी मक्का करेल बघा. इकडं अजून बरीच आहे आणि इकडं कापायचं चाललेलं आहे बघा कविताचं लगेच. लगेच आता ट्रॅक्टर आणि टार लिहिलेत लगेच घेऊन जाऊ ना. तेच ना मग एकच आहे काय तिथं. अरे द्या झालं आता चुरायचं. आता काय फक्त ना सोप नेऊन राहिलं. उद्या वाराला भारी कपडा टाइम नाही झाला ना. 5-5:30 वाजल्याचं ना आता. मग आपण तिकडं 3-3:30 ला आलतो कविता. मग मी कापू काही अजून बरीच मग काय बरं का जनावरांसाठी एवढ्याची जर कुट्टी केली असते भर राहिली असते. आरुष बाप्पा तिकडे चालू आहे तेवढं दर्शिक हे करून घेतलं ना मग ताण नाही राहायचं आपल्याला. उद्या सगळे घाटे घाटे मोकळे झाले. आता आता काय उद्या नुसतं बारदान आणायचा घमिले आणायचे रपराप उठून घ्यायचं. तेच ना मग लगेच आता जर दुपार समजा असते तर अजून 1 घंटा 1.5 घंट्यात होऊन गेलं असतं. हा ना आपण त्यालाच ना कवर नसतं घातलं ना तर मग झालं असतं बरं का. पण मग ते बी जरुरीच होतं ना ग. चला आता एवढी मक्का घेऊन आता आम्हाला जायचंय घरी. काय माहिती आता पोहू आता. तेच ना मग